लाट पसरली आहे काय म्हणा? बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगानं दुर्दैवाने अलीकडच्या काळात वारंवार घटना घडत आहेत. निर्भया काढण्याच्या नंतर जे कायदे तयार झाले ते आज काम करत नाही. कोपर्टीमध्ये जसं ताबडतोबीनं शासन झालं, निर्भयामध्ये झालं, तसं सरकार करत नाही. किंबहुना अशा प्रकारामध्ये लिप्त असणाऱ्यांना त्यांच्या पक्षामध्ये पद दिल्या जातात आहे. आणि आता याची परिणिती ही गावगावामध्ये आता अशा प्रकारच्या घटना, किळसवाड्या घटना घडत आहेत. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो. जनाची नाही तर मनाची कुठेतरी बाळगत असताना गृहमंत्र्यांनी किमान त्यांच्या गृहपती मंत्रिपदाचा तरी त्याग करावा, राजीनामा द्यावा, ही या निमित्तानं आमची मागणी आहे. आणि महाराष्ट्राला एक सभ्य, सुसंस्कृत आणि भ्रष्टाचारी नसलेला गृहमंत्री लवकरात लवकर द्यावा. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत. कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे. आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगच्च अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं. कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान, अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आम्ही काढलेली आहे. आम्ही रेलगार पुकारलेला आहे. संघर्षाची आमची भूमिका आहे. रस्त्यावर आम्ही उतरलेलो आहे आणि आज ही 11वी पदयात्रा आहे. आगामी काळात या जिल्हा स्तरावरील आणि सरतेशेवटी आम्ही थेट राजधानी मुंबई या ठिकाणी पोच करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आज ही 17 किलोमीटरची पदयात्रा निघते आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रामुख्याने या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कुठलीही अटी व निकष न ठेवता कोरा झाला पाहिजे. शेती साहित्य हे जीएसटी करमुक्त झालं पाहिजे. शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. आदिवासींचा स्थानिक पुरावे ग्राह्य धरून जातीचे दाखले त्यांना मिळाले पाहिजे आणि ट्रेड डील रद्द झाली पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा निघते आहे. त्या करारानुसार इथला सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करतो म्हणून आता 1 वर्ष उलटून गेलं, कर्जमाफी करायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. नाफेडची खरेदी बंद आहे. सोयाबीनचा हमीभाव तुम्ही वाढवत नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना लुटताय. या सगळ्यांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वात हा शेतकऱ्यांचा आक्रोश आम्ही सरकारच्या कानी घालण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्र फडणवीसांनी जागं व्हावं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी ही पदयात्रा आम्ही काढलेली.